very good morning to you all. I am Dilsha Walson, teacher of Vadinagar High Secondary School, and I teach the two subjects English and Psychology. So once again, we are here with a special program for you all today on this special occasion, that is Tirak Punyatithi. A man with distinguished personality, a man born with extraordinary courage, credited with immense contribution towards Indian freedom struggle, none other than Bal Gangadhar Tirak. Lokmanya Tilak is an inspiration to the young minds, and his Punyatithi is a remembrance and awakening to the young hearts. And today, that is 1st of August, is dedicated to this very eminent personality. So here we have our principal, Ma'am Anagha Deshpande Arlikar, to say a few words on this special occasion. नमस्कार। 1 अगस्त तिलक पुण्यतिथि। हर साल हम अपने हायर सेकेंडरी में तिलक पुण्यतिथि मनाते हैं और कोशिश करते हैं कि उनके विचारों को आज की युवा पीढ़ी तो हम उसे पहुंचा सकें। उनके विचार जो अंग्रेज़ों के विरुद्ध थे, अंग्रेज़ों को हमारे देश से उखाड़ फेंकने के लिए थे, वह विचार आज भी हमको रेलेवेंट लगते हैं। आज की इस पेंडेमिक सिचुएशन में तो बहुत ज़्यादा रेलेवेंट लगते हैं और इसीलिए आज हम आपके सामने उनके चतुसूत्री प्रोग्राम में से एक स्वदेशी यह विचार आपके सामने रखने के लिए मैं प्रस्तुत हूँ। लोकमान्य ने अपने जीवन में एक्सट्रीमिस्ट लीडर यह किताब लिया था, माने जहाल मतवादी नेता। उनका यह मानना था कि जब तक हमारे राष्ट्र के लोगों में राष्ट्र प्रेम की ज्योत नहीं जगती, राष्ट्र के प्रति गर्व महसूस नहीं होता, तब तक हमारे लोगों के मन में अंग्रेज़ों के विरुद्ध एक जो रोष होना चाहिए वो नहीं होगा। और इसीलिए हम लोगों को अगर इकट्ठा आना, इसीलिए हम लोगों को इकट्ठा आना चाहिए, हम लोगों ने एकत्रित आना चाहिए और एक राष्ट्र प्रेम की भावना जागृत होनी चाहिए। बरसों से निद्रित समाज को जागरूकतावस्था देने की कोशिश उन्होंने इस माध्यम से की थी। आज भी स्वतंत्रता के बाद भी हमको ये प्रतीत होता है कि कहीं ना कहीं हमारे राष्ट्र के प्रति हमको गर्व महसूस नहीं होता और इसीलिए शायद हम बाहर के देशों की तरफ आकर्षित होते हैं, बाहर के देशों के प्रोडक्ट्स के तरफ आकर्षित होते हैं और हम अपनी अर्थव्यवस्था को नाजुक अवस्था में छोड़ देते हैं। इसीलिए आज आपके सामने मैं ये कह रही हूँ कि लोकमान्य जी ने तब अंग्रेज़ों के विरुद्ध जो अस्त्र उठाया था स्वदेशी का, वो आज हम लोगों ने भी चलाना चाहिए, क्योंकि अगर हम स्वदेशी के रास्ते पर चलते हैं तो हम अपनी अर्थव्यवस्था अधिक ज़्यादा मजबूत करते हैं। और बहुत छोटी छोटी बातें हैं, जैसे कि हम सवेरे उठने के साथ और रात सोने तक ऐसी कई चीज़ें हम लोग इस्तेमाल करते हैं जो हमारी अपनी देश में बनती है, पर हम उसकी तरफ ध्यान नहीं देते हैं। हम उस एडवर्टाइजमेंट पर, उस जाहिरातों पर ज़्यादा ध्यान रखते हैं और बाहर के देशों के सामान अपने जीवन में लाते हैं। वो नहीं होना चाहिए। हम अपना किसान, अपना प्रोडक्शन, अपना देश, इसके प्रति जागरूक रहना चाहिए। और इसीलिए मेरा आज आप सभी बच्चों से ये निवेदन है कि आप जब भी कुछ वस्तु खरीदें तो पहले ज़रूर अपने आप को ये पूछे कि ये मेरे देश में बना है, ये मेरे लोगों ने बनाया है कि नहीं, इसका पैसा कहाँ जाएगा। अगर मैं 5 पैसे की भी खरीदारी करती हूँ या करता हूँ तो वो पैसा कहाँ जाता है, मेरे अपने देश में रहता है या बाहर जाता है। इस बात से
हमको जानकारी होनी चाहिए, नहीं तो हमारा पैसा बाहर चला जाएगा। और आप अच्छी तरह से जानते हो, हमारा पैसा बाहर चला जाता है, वो हमारे प्रगति के काम नहीं आता, वो और देश के प्रगति में काम आता है। और जैसे कि हम सभी जानते हैं, दूसरे देश की प्रगति होना, इससे हमें कोई आपत्ति नहीं है, उनकी भी प्रगति होनी चाहिए। पर हम जानते हैं कि उनकी प्रगति जब होती है तो कई देश ऐसे होते हैं कि वो हमारे विरुद्ध उसका उपयोग करते हैं, ये हमको मंजूर नहीं है। दूसरे देश की प्रगति हो, हम इससे खुश हैं, पर वो प्रगति अगर वो हमारे विरुद्ध उसका उपयोग करते हैं तो ये हमें मंजूर नहीं है। जैसे कि आप जानते हो, चाइना, पाकिस्तान, ये देश हमारे बलबूते पर खड़े हैं, हमारी अर्थव्यवस्था पर खड़े हैं। अगर हम उनके लिए, उनके प्रोडक्ट्स के प्रति कुछ भी व्यवहार ना रखें तो वो कोलैप्स हो जाएंगे, और उनका कोलैप्स होना हमारे राष्ट्र की भलाई की बात है। और इसीलिए मैं आज इस टिळक पुण्यतिथि पर आप सभी से ये निवेदन करती हूँ कि स्वदेशी के रास्ते पर चले, दूसरे देश की खरीदारी ना करें, हमारा पैसा हमारे देश में रहे, हमारे देशवासियों के काम आए, हमारा किसान, हमारा कर्मचारी, हमारा लेबर, जो कुछ है उनके प्रति ये भाव रखे और उनके लिए खरीदारी हो। उनके प्रति हमारा जो समर्पण भाव है, ये नहीं कि अगर मैं बहुत कुछ बड़ा करना है, कुछ ज़्यादा बड़ा नहीं करना है, जो कुछ हम लेते हैं उसमें सिर्फ इतना ध्यान रखना है कि भाई मैं अपने देश की खरीदारी कर रहा हूँ कि नहीं, अपने देश के लिए खरीदारी कर रहा हूँ कि नहीं। और इतना अगर हम ध्यान रखते हैं तो यकीन मानो ये बात बहुत असंभव नहीं है। ये तो 8 दिन अगर पूरे भारतवासी इस बात को ध्यान में रख के व्यवहार करे तो जो हमारे पड़ोसी देश है चीन जैसे, उनकी तो शामत आ जाएगी, और आनी भी चाहिए, क्योंकि जो हमारे तरफ बुरी नज़र करके उठाता है, बुरी नज़र से देखता है, उसकी नज़र को तो नीचे करना ही पड़ेगा। और इसीलिए आज टिळक पुण्यतिथि के अवसर पर मैं आप सभी से निवेदन करती हूँ, स्वदेशी जो उनका भी प्रमुख विचारधारा रही है, उसको आज हमने अपने जीवन में, अपने व्यवहार में लाना चाहिए। और इसीलिए आज के टिळक पुण्यतिथि की बहुत ज़्यादा ज़रूरत इस विचारधारा की हमारे समाज में है। तो इसी के साथ मैं अपने वाणी को विराम देते हुए फिर से आपसे निवेदन करती हूँ कि आप स्वदेशी का उपयोग करें, स्वदेशी के साथ चले और अपनी अर्थव्यवस्था मजबूत करें। धन्यवाद। Next, we have our chemistry teacher, Mrs. Vrunda Khanolkar, to talk about Bal Gangadhar Tilak. नमस्कार. आज 1 ऑगस्ट म्हणजेच लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी. दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा वाडेनगर उच्च माध्यमिक विद्यालय टिळकांची 100वी पुण्यतिथी साजरी करत आहे. बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, तत्त्वज्ञ, संपादक, लेखक, शिक्षक आणि उत्तम वक्ते होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं नाव घेतलं की काही गोष्टी ठळकपणे आठवतात. प्लेग विरोधी फवारणीस विरोध करत सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असे विचारणारे टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असे ठामपणे सांगणारे टिळक. केसरी व मराठा अशी वृत्तपत्रे, शिवजयंती आणि गणेशोत्सव ह्यासारखे सामाजिक सण सुरू करणारे टिळक. टिळकांनी रामायण आणि भगवद्गीता यातील विचारांचे समर्थन केले होते. त्यातूनच त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी गीता रहस्य हे पुस्तक लिहिले. देशभक्ती, स्वदेशी, स्वराज्य, त्याग, राष्ट्रीय शिक्षा हे टिळकांचे विचार. मित्रहो, आजही आम्हाला टिळकांची गरज आहे. त्यांच्या विचारांना जिवंत करण्याची गरज आहे. आज कोरोनामुळे संपूर्ण देशाची परिस्थिती वाईट होते. देशाची अर्थव्यवस्था कोळमळते. अशा वेळी आम्ही सर्वांनी
जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर केला पाहिजे. थोडे दिवस लागतील सवय व्हायला, पण मित्रांनो, आपल्याच एका भावाला रोजगार मिळेल, आपली अर्थव्यवस्था सुधारेल आणि आपला नवा ब्रँड तयार होईल. भारत आत्मनिर्भर बनेल. पण ह्यासाठी आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की आजपासून आपण जास्तीत जास्त स्वदेशी वस्तू वापरणार, तरच हे शक्य आहे. मला वाटतं आज 100व्या पुण्यतिथीनिमित्त आपण हा निर्धार करून टिळकांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. Now we have our history and political science sir, Mr. Paresh Verikar, who will speak about Tilak Punyatithi. Good morning to one and all. As you are all aware that today we are celebrating Lokmanya Tilak Punyatithi. On this occasion, I would like to impart you with a very important information on Lokmanya Tilak. Lokmanya Tilak was one of the main architects of India's freedom struggle. Tilak, in his long political career, organized mass movement and involved people in different struggle against the Britishers. When there was a famine in Maharashtra in the year 1896, he organized peasants' movement and pressurized the government to give relief to farmers. When Bengal was partitioned by Lord Curzon, along with Lala Lajpat Rai and Bipin Chandrapal, converted the agitation against the injustice to Bengal into an all-India struggle. Tilak gave nation his famous 4-point program: Swadeshi, Boycott, National Education and Swaraj. Tilak, unflinching courage and great sacrifice made him the symbol of India's aspiration for freedom. After his release from the prison in the year 1914, Tilak organized Home Rule movement. He toured whole of India and carried out the message of Swaraj. Mahatma Gandhi called him the maker of modern India. He is known for his quote, "Swaraj is my birthright and I shall have it." Tilak started 2 weeklies, Kesari and Maratha, in English in 1880 and 81, with Gopal Ganesh Agarkar as the first editor. Tilak transformed the household worshipping of Lord Ganesh into a grand public event. In 1895, Tilak founded Sri Shivaji Fund Committee for the celebration of Shiv Jayanti. The project also had the objective of funding the reconstruction of the tomb, that is Samadhi, of great Shivaji Maharaj. The events like Ganpati festival and Shiva Jayanti were used by Tilak to build a national spirit beyond the circle of educated elites in the opposition to colonial rule. Tilak was one of the first and the strongest advocate of self-rule. I would like to conclude by saying that Tilak was a multicolored personality. He was a scholar, he was a statesman, he was a journalist, he was a social reformer and a revolutionary who have sacrificed, who have dedicated his entire life for the betterment of our motherland. So, in the last, I would like to advise all our youngsters, all our young generation, that it's very important that we have to follow the path of our great leaders. That is the Tilak. His ideas, his philosophies, we have to inculcate. And when we're going to inculcate all his ideas, all his philosophies, then only we can say that we can make a prosperity and progress in the coming years. Thank you, one and all. बोलो बोलो भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. Here we have our student Miss Vidhi Desai from 12th Arts to speak about this special day. नमस्कार, माझं नाव विधी देसाई आणि मी वाणीनगर उच्च माध्यमिक विद्यालयात शिकते. आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक निमित्त त्यांची थोडीशी माहिती देऊ इच्छिते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, असा नारा देणारे लोकमान्य टिळक एक स्वतंत्र सैनिकी नव्हते, तर ते शिक्षक, समाजसुधारक आणि वकीलसुद्धा होते.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांची मोलाची कामगिरी होती. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 साली महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्याच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. त्याचे जन्मनाव केशव गंगाधर टिळक असे होते, परंतु त्यांना त्यांच्या बाळ टोपण नावाचे ओळखले जाई. टिळक लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते आणि गणित हा त्यांचा आवडता विषय होता. त्याच्या कुशाग्र बुद्धीमुळे त्याचे शिक्षक त्यांना सूर्याचे पिल्लू म्हणाले. लहानपणापासूनच टिळकांना अन्यायाविरुद्ध चीड होती. त्यांचा कळखर बाणा आणि भांडखोर वृत्ती लहानपणापासूनच दिसत होता. टिळकांच्या लहान वयातच आईचे छत्र हरवले व 16व्या वर्षी वडिलांचाही मृत्यू झाला. त्यानंतर त्याने काका गोविंदपंत यांनी टिळकांचा सांभाळ केला. त्यांनी नेहमीच टिळकांना शिकण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी मृत्यूपूर्वी टिळकांचा विवाह सत्यभामाबाई उर्फ तापीबाई त्यांच्यासोबत लावून दिले. वयाच्या 10व्या वर्षानंतरचे त्याचे शिक्षण पुणे येथे झाले. त्यांनी पुण्यातील एका एंग्लो व्हर्निक्युलर शाळेत प्रवेश घेतला. येथे त्यांना अनेक प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली, ज्यांना त्यांना आयुष्यावर खूप प्रभाव पडला. 1877 मध्ये पुण्याच्या टेक्कन कॉलेजातून त्यांना BA ची पदवी मिळाली. संस्कृत, धर्मग्रंथ, राजनीती आणि अतिभौतिक शास्त्रावरील अनेक पुस्तकांचे वाचन केले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी LLB च्या शाखेची निवड केली, जी सर्वांसाठी खूपच आश्चर्यचकित होती. 1880 मध्ये टिळक यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि आगरकर यांच्या सोबतीने पुण्याला न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली व 1885 मध्ये विल्सन कॉलेज चालू केले. तसेच आगरकरांच्या मदतीने मराठी आणि केसरी ही 2 वृत्तपत्रसुद्धा चालू केली. लोकांना एकत्र आणून त्यांच्या राष्ट्रत्वाचे भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. त्यांच्या नेतृत्वाखाली पहिली शिवजयंती उत्सव रायगडावर साजरा केला गेला. 1897 साली महाराष्ट्रात प्लेगच्या साथीने धम्मकुळ घातला. रेड व त्याच्या सहकाऱ्यांचे हत्येनंतर पुण्यात कर्फ्यू लावण्यात आला. तेव्हा टिळकांनी केसरी वृत्तपत्रात सरकारचे डोके ठिकाण आहे का आणि राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे हे अग्रलेख लिहिले. त्यामुळे ब्रिटिश सरकारने त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचे 2 खटले भरले व त्यांनी दोषी घोषित करून 18 महिन्याच्या शिक्षा सुनावण्यात आली. 1908 मध्ये सुद्धा त्यांच्या राष्ट्रद्रोहाचा खटला भरण्यात आला व 6 वर्षाची शिक्षा ठोकण्यात आली. या काळात त्यांना ब्रह्मदेशातील तुरुंगात ठेवण्यात आले. हा तुरुंगवास भोगत असतानाही त्यांनी गीता रहस्य आणि आरोयन द आर्क्टिक होम ऑफ वेदास हे महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले. टिळकांनी निर्भीडपणे लिहिलेले लेख आणि ब्रिटिश सरकारकडून सामान्य जनतेवर होणाऱ्या अत्याचारावर वेळोवेळी उठलेली टीकेची जोडी यातून टिळकांनी ब्रिटिश साम्राज्याला कठोर प्रतिकार केला. भारतीयांमध्ये राष्ट्रत्वाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी उभे आयुष्य खची केले. म्हणूनच टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हणले जाते. टिळकांच्या आयुष्याची शेवटची वर्षे मात्र आजारपणानेच गेली. तरुणापासून केलेल्या धक्काधक्कीचे व मधुमेहाचे परिणाम शरीरावर झाला. तरीही करारी बाणा मात्र तसाच होता. परंतु 1920 मध्ये मात्र या भारताच्या महान नेत्याचे निर्माण झाले. त्यावेळी सर्व मुंबईतील सर्व लोकांनी बंद
पाळून आपले दुःख व्यक्त केले. पंडित जवाहरलाल नेहरूंना ही बातमी कळताच त्यांनी भारतातील एका तेजस्वी सूर्याचा आज अस्त झाला असे उद्गार काढले. मुंबईतील चौपाटीवर त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. असे हे थोर व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभले याचा सर्व महाराष्ट्रीयन लोकांना अभिमान आहे. थँक्यू. Next, we have our student Miss Sakshi Vajrekar to talk about Lokmanya Tilak. Good morning everyone, I am Sakshi Vajrekar from 12th Science would like to devote a speech on this special occasion. Bal Gangadhar Tilak was born on July 23, 1856 at a coastal village of Ratnagiri district in Maharashtra. In his later, he was given the title Lokmanya, which means one respected by the people. Tilak worked as a lawyer and later as a teacher. The social and political condition of India distressed him a great deal. He launched two newspapers, the Kesari in Marathi and the Maratha in English in 1881. Tilak started the public celebrations of Ganesh Chaturthi festival in Maharashtra. He also started the Shiv Jayanti festival. These festivals were organized with a view to bring the people together and inspiring them to fight against British rule. Lokmanya Tilak gave the freedom fighters his slogan, Swarajya is my birthright and I shall have it. He commanded devotions from all. After his death, Mahatma Gandhi took the leadership and fought against British. Just for his memorable contribution, many places are given his name, such as LLT, Lokmanya Tilak Terminus. Thank you. As we reach towards the end of today's virtual program, we have our accountancy and business studies teacher, Miss Suvarna Bandekar, who will give the vote of thanks. Full wishes to everyone listening. It's my privilege to propose the vote of thanks and acknowledge the contribution of those who worked hard to make this program a success. On behalf of Vadinagar High Secondary School, first and foremost, I extend my sincere thanks to the Almighty God for making this event a resounding success and for His blessing. A special mention to our principal, Madam Srimati Anaga Deshpande, for being a catalyst that stimulated us for all the work and for standing as a pillar of strength. With a deep appreciation, I also thank Sakshi and Vidhi, allowing students for their untiring efforts. I would also thank our teaching and non-teaching staff for their contribution. I would also like to thank all those people behind the screen who worked hard, and also the technical arrangement team who contributed to make this event a success. Last but not the least, I would thank each and everyone for their contribution. Thank you. God bless you.